श्री सत्यनारायणाची कथा अध्याय 3. सूत पुढे सांगतात, मुनी हो, मी आणखी एका श्री सत्यनारायणाची कथा सांगतो, ऐका. पूर्वी उल्कामुक नावाचा एक सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणाचे पूजन करीत असता तेथे साधू नावाचा एक वाणी आला. ते व्रत पाहून साधूवणाने त्याची माहिती विचारली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधूवणाला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला. सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व 9 महिन्यांनी तिला एक सुंदर कन्या झाली. तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधूवणाला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण झाली नाही. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी श्री सत्यनारायणाचे पूजन करू असे त्यांनी ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्यवाणाच्या मुलाबरोबर साधूवाणाने ठरवले. मोठ्या आनंदपूर्वक साधूवाणाने तिचे लग्न करून दिले. पण त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागवले. ती हकीकत आता ऐका. थोड्याच दिवसात तो साधूवाणी व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणारा रत्नपूर नगरात गेला. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर त्याला श्री सत्यनारायणाच्या शापाने भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतुराच्या वाड्यात चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधूवाण्याच्या घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले. त्यांनी वाणाला चोर म्हणून पकडून जावयासह राजासमोर आणून उभे केले. राजानेही फारसा विचार न करता त्यांना बंदीत टाकले. इकडे साधूवाण्याच्या घरीही चोरांनी सर्व लुटून नेले. त्यामुळे त्याची मुलगी व बायको यांना अतोनात दुःख होऊन त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तेथे सत्यनारायणाचे पूजन चालू होते. तिथे तीर्थप्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्याकरता सत्यनारायणाची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. ते ऐकून साधूवाणाच्या पत्नीला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण होऊन तिने सत्यनारायणाचे पूजन केले व हात जोडून ती म्हणाली, हे भगवंता, पती व जावई यांचा अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी. श्री सत्यनारायणांनी संतुष्ट होऊन चंद्रकेतुराच्या स्वप्नात जाऊन सांगितले, राजा, जे 2 वाणे तू बंदीत ठेवले आहेस त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या 2 वाणांना समोर आणवले व तो त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा असे सांगून त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले. साधूवाणाने व जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची ते तयारी करू लागले. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री स्कंदपुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा 3रा अध्याय येथे समाप्त झाला.